चमचमीत चवदार FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे. आता फोन इन कार्यक्रम सूरसंवाद हा प्रसारित करीत आहोत. अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आहे अकोला आकाशवाणीचं प्रसारण आणि आपण ऐकत आहात फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोतेहो, आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधत आहेत संतोष गावंडे. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं आहे वकार अहमद आणि राजेश जाधव यांचं. निर्मिती सहाय्य आहे प्रकाश वैद्य यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सर नमस्कार. सर नमस्कार. कार्यक्रम सूरसंवादसाठी फोन लागलाय. धन्यवाद सर. कोण बोलतंय? मी गंगाधर सावंतकर, कुंडलवाडी, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. बोला गंगाधर भाऊ. सर बरेच वेळा प्रयत्न करताय, आज चाला लागले सर फोन माझं. बरं बरं, बोला ना, काय सांगाल गंगाधर भाऊ? काय नाही आता सर, पावसाच्या जे प्रतीक्षेत आहे. हां हां, जूनचा महिना लागलेला आहे बरोबर. आणि शेतकऱ्याने 10 जून नंतर पाऊस चांगला पडत पेरावं सर. बरोबर आहे ना. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याचे बी परवा पेपरमध्ये वाचलो सर. हो हो, मुख्यमंत्र्यांनी तसं आवाहन केलेलं आहे आणि तसंही आपण शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये चांगला पाऊस झाल्याशिवाय. बरोबर आहे सर. आणखी काय सांगाल? तुमच्या अकोल्याचे पूर्ण ऐकतो सर. बरं, एकदम बहादर कार्यक्रम असतात तुमचे. आणि सर माझा तेलंगणा बॉर्डर आहे सर. हा, नांदेड जिल्ह्यात 5 किलोमीटर गेलं तर तेलंगणा निजामाबाद जिल्हा लागतो सर. हां 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 हा हा. आणि आमचं थोडं मराठी बोलण्यामध्ये बी थोडा फरक आहे सर. हां हां हां, थोडा उच्चारामध्ये फरक आहे. हो हो सर. आणि मातृभाषा आमची तेलुगू आहे सर. मातृभाषा तेलुगू आहे. हो का? हा. आणि शिक्षण झालेलं मराठीमध्ये. आणि सर मी रिटायरमेंट आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडीमध्ये काम केलं आहे सर. आणि 1 वर्ष झालं सर रिटायरमेंट. बरं बरं. आज आपल्या कार्यक्रमात तुम्हाला गीत कोणतं ऐकायचं आहे? सर्जा या चित्रपटातील चिंब पावसाने झालं. चिंब पावसानं रान झालं आबादानी. हा, आबादानी. बरं बरं. हे मराठी गीत आहे सर. अजून माझ्या सोबत मित्र आहेत सर. बरं. परभणीचे संजय मोरंबेकर, हां, भगवान खोतकर, संजय थोरात आणि गौतमजी राहुले, तुकाराम जाधव, हां सुरेश जाधव पैठणचे आणि प्रभाकर जोंदले नांदेड. हां हां हां, हे सर्व मित्रांना गीत आहे सर. बरं. अगदी अशी आशा करूया की हा तुम्ही जे गीत सांगितलेलं आहे, चिंब पावसानं रान झालं आबादानी, हो सर, त्याच पावसाच्या प्रतीक्षेत आपण सर्व आहोत. वर्षभर किंवा या खरीपाच्या हंगामात तो व्यवस्थित बरसेल अशी आशा बाळगूया आणि ऐकूत आहोत तुमच्या पसंतीचं गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवाद. मी दत्तात्रय दिगंबरराव डाके पाटील, माळस पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड, मराठवाड्यातून बोलतो सर. बरं बरं, बोला दत्ता भाऊ. मला गीत ऐकायचंय. बरं, कुठलं गीत ऐकायचंय दत्ता भाऊ? माणसाने माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना. हे शाळेत गायलं जाते. मला मित्राचे नाव घ्या ना. बरं बरं. विलास पाटील सावंत, साहेब पाटील, अभिमान साबळे, बळीराम साबळे, शिवाजीराव डाके पाटील, हरी कदम, नानासाहेब घुगरे आणि सय्यद जलाल भाई. आपण पण या गीताचा आनंद घ्या. नक्की नक्की. आणखी काय सांगाल दत्ता भाऊ? काय नाही, आता उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे इकडे मराठवाड्यात. तर आता नक्षत्र बदलत आहे. हो, तर त्याच्यामुळे प्रतीक्षा आहे पावसाची आणि येईल नक्की. पाऊस वेळेवर आला म्हणजे अधिक उत्पादन काढता येईल शेतकऱ्याला. अगदी अगदी बरोबर. सर अजून 1-2 नाव घेता का? हो हो, सांगा. काव्या सुदर्शन डाके पाटील आणि समर्थ उर्फ दिशांत डाके पाटील हे आमचे नातू आहेत. बरं बरं. दत्ताभाऊ, तुमच्यासाठी, तुमच्या मित्र परिवारासाठी आणि आपल्या परिवारासाठी ऐकवीत आहोत तुम्ही पसंती कळविलेले हे गीत. फोनला प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.
हॅलो. हो, आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सुरसंवाद. मी दीपक डोईफुडे, संत पुंडलिक महाराज कृपासन गोरेगाव तालुका मूर्तिजापूरवरून बोलत आहे. बोला दीपक भाऊ. सर, आमची जी अकोला आकाशवाणी आहे आणि सर्वच आकाशवाणीची 90 वर्षाची झालेली आहे. हो. आणि मी माझ्या संपूर्ण डोईफोडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आहे. बरं बरं, धन्यवाद. आणि आज आकाशवाणीचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे सर. आकाशवाणी आज अपडेट झालेली आहे. अगदी. डिजिटल साऊंड प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत आहे सर. हा. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन तसेच शेती संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन, ज्याचं तज्ञांचे मार्गदर्शन आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, किसानवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे सर. बरोबर. आणि सर्व शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे सर्वांना. आणि 8 जून 1936 ऑल इंडिया रेडिओ नावाने आकाशवाणी सुरू झालेली आहे आणि ती 90 वर्षाची आज पूर्ण झालेली आहे. बरोबर. आणि 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन पण आहे सर. हो. तर परिवारातील प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष आपल्या शेतात लावायलाच पाहिजे सर, या पर्यावरण दिनानिमित्त. अगदी, खूप चांगली संकल्पना आहे जी तुम्ही व्यक्त केली. हो. आणि मी माझ्या स्वतः शेतात पण रामफळ, बेलाचे झाड, निंबूचे झाड असे विविध वृक्ष लावलेले असतात. बरं बरं बरं. आणि दीपक भाऊ, गीत कोणतं ऐकाल आज? आज गीत नाम गुम जाएगा चेहरा ही बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, हे गीत मी अकोला आकाशवाणीला समर्पित केलं. धन्यवाद. आणि तुम्हालाही सर्व श्रोत्यांना आकाशवाणी परिवाराच्या वतीने शुभेच्छा. आपणही या आकाशवाणी परिवाराचा एक भाग आहात आणि ऐकवीत आहोत तुमच्या पसंतीचं गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. हेलो सर जी, मैं पालमपुर जिला कांगड़ा हिमाचल प्रदेश से जगदीश राय गर्ग बोल रहा हूँ. जगदीश जी फोन किया था ये 1-2 महीने में. मेरा फोन तो आज पहली बार ही लगा सर. बोलिए जगदीश जी. अकोला आकाशवाणी के कार्यक्रम सुनते हो आप? अभी कभी कभी सुन पाते हैं, ज्यादा चैनल इतने हैं ऐप पर सभी मौजूद हैं. थोड़ा थोड़ा समय कभी किसी चैनल को, कभी किसी चैनल को, ऐसे थोड़ा थोड़ा देते हैं. और क्या बताएगी? ठीक है सर, बढ़िया गीत सुनना था. कौन सा? नूतन जी का जन्मदिन है और उन्हीं की फिल्म है जी सरस्वती चंद्र. सरस्वती चंद्र से कौन सा गीत? मुकेश जी का गाया गीत है जी. जन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा जी मुस्काना. ठीक है जी. सुनवाते हैं आपकी पसंद का ये गीत सभी श्रोताओं के लिए. हेलो. हाँ, कार्यक्रम सुरसंवाद. जी भैया, हम योगेश जांगड़े बोल रहे हैं बेमेतरा छत्तीसगढ़ से. इसके पहले कब फोन लगा आपका? 6-7 महीने से ज्यादा हो गया होगा भी. ठीक है. बारिश के आसपास लगा था पिछले बार. ठीक है योगेश जी. आकाशवाणी अकोला के कार्यक्रम सुनते हो आप? हाँ भैया, सुरसंवाद और कुछ लोकगीत मराठी गीतों के सुनते हैं और साथियों से भी लगातार सूचना मिलते रहता है. क्या बताएंगे योगेश जी? अब ठीक है भैया, अभी गर्मी का समय है और बरसात का समय भी आने वाला है. खेती बाड़ी काम शुरू होगा भैया. हाँ, बरसात का इंतजार है. हाँ जी. ठीक. योगेश जी, गीत कौन सा सुनना है आप? ये गंगा जमुना सरस्वती से सुनवा देंगे, साजन मेरा उस पार है. ठीक है योगेश जी, सुनवाते हैं आपकी पसंद का गीत सभी श्रोताओं के लिए. हेलो. हो, आकाशवाणी अकोला केंद्र. हा, मी सुधीर कुरेकर बोलतो. हॅलो. हा, सुधीर कुरेकर. ऐकू आहोत तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारासाठी तुम्ही पसंती कळवलेलं हे गीत. आमच्या मित्रांचं नाव हो घ्या ना. गजानन गवारे, मधुकरराव गवारे, प्रज्योत गवारे. ठीक आहे, मग ऐकवीत आहोत तुमच्यासाठी, तुमच्या मित्र परिवारासाठी तुम्ही पसंती कळवलेलं हे गीत. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलताय? चातक रेडिओ श्रोता संघ, वडगाव डिघी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथून वासुदेव डोळे बोलतोय. बरं, बोल आवाज देऊ. सांगा सर, कसे आहात?
आम्ही मजेत आहोत. तुम्ही सांगा कुठलं गीत ऐकायचं आहे आज? मी सुद्धा अगदी मजेत आनंदात आहे सर. गीत कोणतं ऐकायचं आहे? पडर पाण्या कर पाणी पाणी. बरं बरं. आणखी काय सांगाल? सर सध्या उन्हामुळे सगळीकडे असं लाही सारखं वातावरण होत आहे. अगदी. यामुळे कुठेतरी गारवा मिळावा असं एक सगळ्यांची भावना आणि आतुरता आहे. आजच्या कार्यक्रमात सर असंच पावसाची विनवणी करणारं एक सुंदर आणि सुरेख गीत ऐकावंसं वाटतं. बरं. गीत रचना रघुनाथ वामन दिघे यांची असून गायली आहे प्रल्हाद शिंदे यांनी. आणि या सुंदर गीताचे बोल आहेत, पड पाण्या कर पाणी पाणी, शेत माझे लई तान्हिल चातकावानी. आणि हे गीत सर माझ्यासोबत ऐकतील संत गाडगेनगर बुलढाणा येथील अनिता गाठोडे, रमेशराव गाठोडे आणि लोकेश कुमार गाठोडे. बरं बरं. सर जरूर जरूर ऐकवाल. आम्हा सर्वांच्या पसंतीचं हे छानसं गीत. अगदी अगदी तुमच्यासाठी, सर्व परिवारासाठी आणि श्रोता परिवारासाठी ऐकवित आहोत. तुम्ही पसंती कळविलेलं हे गीत. धन्यवाद सर, अगदी मनापासून धन्यवाद. हॅलो. नमस्कार सर. हॅलो. हॅलो नमस्कार. बदनेरा हिम्मतराव शृंगारे बोलतो सर. हो बोला 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 हिम्मत भाऊ. कसे आहे सर तुम्ही? आम्ही मजेत आहे. तुम्ही सांगा. आम्ही पण. बरं बरं. काय सांगाल? आकाशवाणी आता आकाशवाणी आता 90 वर्ष होऊन राहिले सर. रेडिओ आकाशवाणी 90 वर्ष झाले सर. त्यामध्ये खूप बदलाव आलेले आहेत आणि चांगले कार्यक्रम आकाशवाणी दिले. बरोबर. त्यावेळेला आम्ही आवाज आहे रेडिओवर. हा. आणि आकाशवाणी बातम्या वगैरे ते मिळायच्या सर. त्या काळामध्ये काही साधन नव्हतं बातम्याचं. बरोबर. ज्येष्ठ गायिका सुमन कलकर सर यांचं निधन झालं तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या अमरावती संघातर्फे, आमच्या शृंगारे परिवारातर्फे आणि इतर श्रोत्यांच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. बरोबर. आज संवाद कार्यक्रमामध्ये चपचप फुल केले या चित्रपटात त्याने गायला गेले आहे. मोहम्मद रफी संघ नाना करते प्यार तुम्ही से पाहिजे ऐकत आहे सर. बरं बरं बरं. ठीक आहे हिम्मत भाऊ, ऐकवित आहोत तुमच्यासाठी आणि आपल्या सर्व श्रोत्यांसाठी तुम्ही पसंती घडविलेलं हे गीत. हॅलो. कार्यक्रम सुरसंवाद. नमस्कार सर. नमस्कार. कोण बोलतंय? डोंगरगोल मोहन बोलतो सर. बोला मोहन भाऊ, काय सांगाल? फोन लागला होता हा पण प्रसारित झाला नाही. बरं बरं. तर असं काय झालं काय नाही. कधी? नंतर लावला होता सर. मागच्या गुरु लावला होता. बरं बरं. पण तो प्रसारित झाला नाही. काही कारणामुळे काही कार्यक्रम होता. कार्यक्रम लागला होता. 11:45 वगैरे लागला. बरं बरं. त्याचे मागचे कॉल घेतलेच नाही. ठीक आहे. त्यामुळे मग पुन्हा लावायला पडलं. बरं बरं. काही हरकत नाही. काय सांगाल मोहन भाऊ? बस तुम्ही तर नेहमीच छोटा तुमचा 1992 पासून छोटा. तर कार्यक्रम दर्जावर आहेत. आता पहिली दर्जावर नाते कार्यक्रम चांगले आहेत. पण आता असं वाटतं की संध्याकाळी ते जे कार्यक्रमाला आपल्यावर आहे, आपली फरमाईश आहे, ते संध्याकाळी पाहायला पडते आपल्याला. बरोबर बरोबर. पण संध्याकाळचं प्रसारण सध्या बंद आहे. जर प्रसारण सुरू झालं तर तसा विचार करता येईल. तुमच्या सूचना ज्या आहेत, सूचना जी आहे ती आम्ही कार्यक्रम विभागापर्यंत नक्की पोहोचवू. आणखी काय सांगाल? बस आता तर आता पाण्याची वाट आहे. हो, पाण्याची वाट आहे. झाली शेतीची कामं? हो, शेतीचे काम. बरं बरं. काय यावर्षी नियोजन, कशाची पेरणी आहे? आता सोयाबीनची पण नसते. बरं बरं. सोयाबीन, त्यासोबत तूर असते की फक्त सोयाबीन असते? मग खाली पुरं सोयाबीन. मग नंतर काय पेरता? हरभरा. गहू. कशाचं पाणी आहे?
विहिरीस आपलं बोर. बरं बरं. गीत कोणतं ऐकायचं आहे आज? आज गीत उद्या आपलं ते आपलं किशोर कुमारची पुण्यतिथी आहे. किशोर कुमार पुण्यतिथी आहे ना आता. हो. हां हां हां. त्यामुळे त्याच्यातलं गीत ऐकायचं आहे. कोणतं? आम्ही नव्हते घरचे नाव गीत देतो. हो हो. पद्मा नेवारी, विशाल नेवारे, मोहन नेवारे आणि आमचे मित्र 2 मित्र आहेत, गजानन खळवकर, अशोक देशमुखजी, राजमल हिवाळे, मंगल देशमुखजी. आम्ही एकत्र कार्यक्रम ऐकतो. चालेल, चांगली गोष्ट आहे. मोहन भाऊ, तुमच्यासाठी, तुमच्या मित्रपरिवारासाठी ऐकवीत आहोत तुम्ही पसंती कळविलेलं हे गीत. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद.